ठीक आहे बघा. प्रॉबिलिटीची डेफिनेशन आपण काय घेतली आत्ता याच्या अगोदर, नंबर ऑफ एलिमेंट इन अ गिवन इव्हेंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ पॉसिबिलिटी किंवा टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स. हां, नंतर त्याच्यानंतर आपण प्रत्येक याच्या अगोदर जेवढे सम घेतले त्यामध्ये सगळीकडं एकच सिंगल कार्ड काढले किंवा सिंगल याचं विचारलं, सिंगल स्टुडंटचं विचारलं, सिंगल काय म्हणतात त्याला, सिंगल कलरचं, सिंगल नंबरचं. असं कधीच नाही विचारलं की 2 कार्ड काढले, असं कधी विचारलं का? नाही. समजा हे 5 कार्ड आहेत किंवा 5 नंबरिंग केलेले नाव आहेत 1 2 3 4 5 आणि त्यामधलं त्यांनी तुम्हाला याच्या अगोदर कसं विचारलं की 1 कार्ड इज ड्रॉन असं केलं. आता आजपासून काय 2 कार्ड्स आर ड्रॉन, 2 कार्ड आपण याच्यामधनं बाहेर काढले. तर 2 कार्ड कोणते ड्रॉन केले आपल्याला माहिती असू शकतात का? नाही. मग त्यावेळेस काय निघणार, नंबर ऑफ पॉसिबिलिटी, नंबर ऑफ एस जे असतं आपलं सॅम्पल स्पेस, अगोदर किती असायचं? 5 असायचं. जर 5 पैकी विचारलं तर 5 पैकी असणार, बरोबर. आता तसं नाही आहे. समजा तुमचे कार्ड 5 जरी असले असे आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की याच्यामधले 2 कार्ड आपण बाहेर काढले, तर कोणते 2 कार्ड आपण सांगू नाही शकत, बरोबर. मग त्यावेळेस तुमचे नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स काय आहेत? समजा इफ देअर आर 5 कार्ड्स नेम ॲज 1 to 5, बरोबर. म्हणजे समजा असे 1 2 3 4 आणि 5 असे 5 कार्ड आहेत आणि त्यांनी तुम्हाला काय सांगितले, 2 कार्ड्स आर ड्रॉन, 2 कार्ड आपण जर बाहेर काढले असं विचारलं याच्या आता नवीन. तर 2 कार्ड बाहेर काढले तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस तुमचा जो आहे, सॅम्पल स्पेसला आपण डेफिनेशन घेताना काय घेतलेली, टोटल नंबर ऑफ पॉसिबिलिटी किंवा टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स किंवा त्याला आपण काय म्हणतो सॅम्पल स्पेस. हे तिन्ही नावं एकच आहेत ना. हां, मग सॅम्पल स्पेस तुमचा चेंज होणार. का बरं चेंज होणार? मी 1 आणि 2 पण काढू शकतो, जोडा लावायला लागणार ना आपल्याला. 1 आणि 2 काढू शकतो, और 1 आणि 3 काढू शकतो, और 1 आणि 4 काढू शकतो, और 1 आणि 5 काढू शकतो. एवढंच असणार आहे का? नाही. और 2 आणि 3 काढू शकतो, 2 आणि 4 काढू शकतो, 2 आणि 5 काढू शकतो. असे नंबर ऑफ असणार. ते आपण प्रत्येक वेळेस असं करत बसणार आहे का? तर नाही. मग असं जर आलं 2 कार्ड्स आर ड्रॉन जर आलं तर टोटल नंबर ऑफ कार्ड्स किती आहेत? 5 लिहायचं, सी लिहायचं आणि 2 लिहायचं. 5C2. ठीक आहे. कॅल्सीमध्ये सी टाकायचं कसं असतं, शिफ्ट आणि डिवाइडचं बटन दाबायचं, मग सी येतं. काढायचं उत्तर 5C2चं 10. म्हणजे काय आलं, असं जर आपण जोड्या लावलं ना तर अशा किती जोड्या लागतील? टोटल 10 पेअर्स लागतील. टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स आता किती आहेत? 10 आहेत. 5 नसणार, 5 नसणार. आता किती असणार टोटल? 10. म्हणजे सॅम्पल स्पेस जो आहे, नंबर ऑफ सॅम्पल किती आले आपला आता? 10 आले. हा चेंज आहे नवीन, कळलं. याच्या अगोदर आपलं कसं होतं, सिंगल याचं होतं. 2 कार्ड्स आर ड्रॉन जर आलं तर 10च असणार. मग तुम्ही म्हणता सर याच्या अगोदर हे असं का नाही घेतलं? का नाही घेतलं बघा. समजा तुम्हाला दिलं देअर आर 5 कार्ड्स अँड 1 कार्ड इज ड्रॉन. इथं 2 कार्ड्स ड्रॉन आहे ना, त्याच्याऐवजी समजा एक्झाम्पल आलं 1 कार्ड इज ड्रॉन. तर याचं उत्तर काढू आपण सॅम्पल स्पेसचं. सॅम्पल स्पेस एस एन ऑफ एस इज इक्वल टू याच्यासारखंच करा. 5C किती कार्ड ड्रॉन केलेत? 1 कार्ड आहे ना, मग 5C1. 5C1चं उत्तर काढा कॅल्सीवरती, 5च येणार आहे. कळतंय? म्हणून आपण त्याच्या वेळेस काय करायचो, डायरेक्ट 5 लिहायचं. 2 आलं तर सॅम्पल स्पेस वाढतोय आणि आपण असं प्रत्येक वेळेस विचार नाही करू शकत बसत 1 आणि 2 आहे, 1 आणि 3 आहे, 1 आणि 4 आहे. हे तर 5 पत्त्याचं झालं. 52 पत्त्याचं सेट असेल तर तुम्ही जोड्या लावत बसणार आहे का? नाही. 52 कार्डमधनं 52 प्लेइंग कार्डमधनं जर तुम्हाला सम आलं 52 प्लेइंग कार्ड, 2 कार्ड्स आर ड्रॉन.
मग त्यावेळेस तुम्ही जोड्या लावत बसणार का, याचा एक का त्याचा एक का. किती येतात ते 52C2. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती येतात बघा 1326. 1326 हे आपल्या डोक्याबाहेरचं आहे जोड्या लावत बसणं, बरोबर. म्हणून आपण त्यावेळेस कसं करतो ते C1 आणि C2 लिहितो. एक कार असेल तर C1 लिहू शकता तुम्ही. याच्या अगोदरच्या प्रत्येक सममध्ये तुम्ही जे काय असेल तिथं डायरेक्ट लिहिण्याच्याऐवजी तुम्ही असं C1 जरी लिहिलं तरी पण चालतं. पण जर सिंगल कार्ड असेल किंवा सिंगल तुम्ही काही पण जर करत असाल तर त्यावेळेस आपण सॅम्पल स्पेस गरजच नाही आहे. कारण 5 कार्डपैकी एक कार्ड जर ड्रॉन केला असेल तर टोटल कार्ड कितीपैकी ड्रॉन केले आपण 5 पैकी ना. मग त्यावेळेस आपण डायरेक्ट 5 लिहू शकतो. असं करायची गरज नाही आहे. हे कधी करणार असं जर 2 किंवा 2पेक्षा जास्त किती पण असू दे, एक सोडून कोणता पण नंबर जर असेल तर काय वापरणार 5C2, 5C3, 5C4 काय असेल ते. समजलं एवढं. हां, त्याच्यानंतर आता आपण जे सॅम्पल स्पेस म्हणतो, सॅम्पल स्पेस म्हणजे काय असतं, सॅम्पल स्पेस म्हणजे काय असतं टोटल नंबर्स असतात, टोटल जे असेल ते, बरोबर ना. त्यालाच आपण ग्राफिकली कसं शो करू शकतो असं रेक्टँगलमध्ये. या रेक्टँगलला आपण काय म्हणतो सॅम्पल स्पेस टोटल. म्हणजे समजा तुमचं जर 52 पत्त्याचा सेट असेल आणि तुम्ही जर एक कार्ड ड्रॉन केला असेल तर तुमचे टोटल 52 पत्ते कुठं असणार आहे, या रेक्टँगलमध्ये सॅम्पल स्पेसमध्ये असणार, याच्या बाहेर कोणीच नसणार. ठीक आहे. आणि आपण जे इव्हेंट घेतो ना, इव्हेंट ए इज इक्वल टू लेट इव्हेंट ए इज इक्वल टू गेटिंग अ फेस कार्ड, लेट इव्हेंट बी इज इक्वल टू गेटिंग अ काय म्हणतात त्याला डबलेट, म्हणजे सेम नंबर आले, किंवा गेटिंग अ सम ऑफ 12, असं आपण जे इव्हेंट केलं ना याच्या अगोदरच्या सममध्ये. मग त्या इव्हेंटला आपण कसं डिनोट करतो, असं गोलने डिनोट करतो. हा गोल म्हणजे काय बाबा इव्हेंट ए, बरोबर. नंतर समजा दुसरं क्वेश्चन असेल तर त्याला आपण काय नाव देणार, हा इव्हेंट म्हणजे काय इव्हेंट बी, म्हणजे हा इव्हेंट बी आहे आणि हे बाकीचं सोडून म्हणजे बी मध्ये जे नाही आहेत ते सगळे कोणामध्ये आहे, या बाहेर, याच्या या सर्कलच्या बाहेर पण या रेक्टँगलच्या आतमध्ये, बरोबर. म्हणजे समजा एक्झाम्पल 52 प्लेइंग कार्ड्स आहे, तुम्हाला एक्झाम्पल विचारतं की गेटिंग अ सम ऑफ 12, बरोबर. गेटिंग अ सम ऑफ 12, सॉरी पत्त्याचा सेट ना, पत्त्याचा सेट. गेटिंग अ फेस कार्ड, गेटिंग अ फेस कार्ड. मग फेस कार्ड किती आहेत टोटल 14 नाही, 3 एका याच्यामध्ये 3 असतात, बरोबर. हार्ट, डायमंड, क्लब आणि स्पेड असे 4 होते, 12. मग समजा मी काय बोललो इव्हेंट लेट इव्हेंट ए इज इक्वल टू गेटिंग अ फेस कार्ड असं लिहिलं समजा. मग फेस कार्ड किती आहेत बाबा टोटल 12 आहेत. आणि एक कार्ड आपण डिनोट हे करतो ना, एक असेल तरच 12 असणार आहे, 12, बरोबर. मग नंबर ऑफ ए किती आले तुमचे 12 आले, बरोबर. ते 12 आपले कुठं असणार आहे, याच्यामध्ये असणार, या सगळ्या या इव्हेंट ए मध्ये असणार आहे. आणि हे 12 सोडून बाकी किती पत्ते उरले, 52 मायनस 12 करायचं, 40. हां, मग उरलेले म्हणजे हे 12 पत्ते कुठं असणार आहे, याच्या आतमध्ये, आणि उरलेले 40 पत्ते कुठं असणार आहे, या रेक्टँगलच्या आतमध्ये. कळतंय. म्हणजे आपण जे आत्तापर्यंत करायचो ना तेच आपण आता ग्राफिकली पण असं दाखवू शकतो. आपण याला सेट म्हटलं, चॅप्टर सेट होता, तुम्हाला 10वीला पण होता तो सेट चॅप्टर. मग सेट्सच इथं असं दाखवतात, पद्धत याची, याचा पण आपल्याला आता यूज करायचं आहे. ठीक आहे. मग समजा जर तुम्हाला 2 फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युले म्हणून पाठ करा डायरेक्ट. ए युनियन बी असं आलं तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू probability of A plus probability of B minus probability of A intersection B. याला काय बोलताना युनियन, आणि याला काय बोलतात इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे काय असतं कॉमन, कळलं. ए probability of A intersection B याचा अर्थ काय, कॉमन जे असेल ते कॉमन किंवा त्याला ऑर बोथ, कॉमन ऑर बोथ. ठीक आहे. ए इंटरसेक्शन बी, त्याचं फॉर्म्युला काय बाबा, जर दिलेलं नसेल तर प्रॉबिलिटी ऑफ ए अँड प्रॉबिलिटी ऑफ बी असं लिहून ठेवा तुम्ही. आता तुम्हाला ते हळूहळू सम जे येतील ना तसं समजेल.
हे दोन फॉर्म्युले म्हणून लिहून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे चित्र काढा. इथं सेट ए दाखवा, इथं 12 पत्ते, इथं 40 पत्ते. सेट ए हा आहे, या पूर्ण ब्रॅकेटला काय म्हणणार आपण, रेक्टँगलला सॅम्पल स्पेस. ठीक आहे. अजून दुसरं काय बाबा, समजा सममध्ये अँड आलं, अँड म्हणजे ज्यावेळेस पण मी आता अँड बोलेल त्यावेळेस काय करणार तुम्ही, मल्टिप्लिकेशन करणार. आणि ज्यावेळेस पण मी ऑर बोलेल त्यावेळेस काय करणार, ॲडिशन. आणि ऑर म्हटलंय बट कॉमन आहे, ऑर म्हटलंय बट काय कॉमन आहे, तर मायनस करणार. काय करणार, ऑर म्हटलं मी बोलताना ऑर लिहिलंय पण कॉमन जे काही क्वेश्चन असेल त्याच्या रिलेटेड ते कॉमन असेल तर त्यावेळेस आपण काय वापरणार, मायनस. ठीक आहे. काय दिले बघा, A and B appeared in an interview for 2 vacancies. दोघं जण इंटरव्ह्यूला गेले, 2 वॅकन्सी होते बाबा, इन द सेम पोस्ट, एकाच जागेसाठी, एकाच म्हणजे पोझिशनसाठी 2 वॅकन्सी होत्या. तर ए आणि बी इंटरव्ह्यूला गेले. ठीक आहे. द प्रॉबिलिटी ऑफ एज सिलेक्शन इज 1/6. म्हणजे याची प्रॉबिलिटी 1/6 आहे एची, आणि बीची सिलेक्शन व्हायची प्रॉबिलिटी किती आहे, 1/4 आहे. तर तुम्हाला काय विचारलंय, फाइंड द प्रॉबिलिटी दॅट ओनली वन ऑफ देम, इथे शब्द काय आहे, ओनली वन ऑफ देम इज सिलेक्टेड. म्हणजे दोघांना सिलेक्ट नाही केलं, दोघांपैकी एकालाच सिलेक्ट केलं. बरोबर. मग आता लिहायची पद्धत कशी, लेट इव्हेंट ए इज इक्वल टू, ए म्हणजे काय बाबा, एचं सिलेक्शन, किंवा इव्हेंट ए बनण्यापेक्षा इथं सरळ ए नाव दिलेलं आहे त्यांनी, ए इज सिलेक्टेड. त्याची प्रॉबिलिटी काय, प्रॉबिलिटी ऑफ ए किती दिले तुम्हाला, 1/6. आता हे 1/6 याचा आन्सर काढा बरं पॉईंटमध्ये, त्याला मल्टिप्लाइड बाय करा 100ने. मला पर्सेंटेजमध्ये सांगा, 1/6 पर्सेंटेजमध्ये 16.6 असं आलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय की याचं 16.6% काय आहेत, सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहेत, आणि सिलेक्ट न होण्याचे चान्सेस किती आहेत ते कसं काढणार, 100 मायनस 16.6. 60 बोलली का 16, 83.4 काय त्याचे सिलेक्ट न होण्याचे चान्सेस आहेत. बरोबर. हां, आता हे समजलं तुम्हाला, पर्सेंटेजमध्ये समजलं. हां, आता ते आपण काय लिहितो बघा, जर प्रॉबिलिटी ऑफ ए इज सिलेक्ट होण्याचे चान्सेस किती आहेत, 1/6 आहे. तर मग प्रॉबिलिटी ऑफ ए डॅश, ए इज नॉट सिलेक्टेड, त्याची प्रॉबिलिटी आपण कशी काढणार, प्रॉबिलिटी तिकडे पर्सेंटेजमध्ये होती. बरोबर. इकडे लक्ष दे, प्रॉबिलिटी तिकडे कशामध्ये होती, पर्सेंटेजमध्ये होती. नंबरमध्ये म्हटलं तर प्रॉबिलिटी किती असती, 0 to 1 असते, आणि पर्सेंटेजमध्ये बोललं तर काय, 0% to 100%. बरोबर. आपण पर्सेंटेजमध्ये करत नाही, आपण कशामध्ये करतो, नंबरमध्ये. मग तुम्ही कशाने मायनस करणार, 1ने मायनस करणार. हे 1 म्हणजे काय असतं, टोटल. मॅक्झिमम प्रॉबिलिटी किती असणार आहे, 1. बरोबर. मग 1 प्रॉबिलिटी ऑफ ए डॅशचं उत्तर आपण कसं काढणार, 1 मायनस प्रॉबिलिटी ऑफ ए. असं का बरं असं, कारण जर ए सिलेक्ट झाला, 2 गोष्टी होऊ शकतात. जर हा इंटरव्ह्यूला गेला तर 2च गोष्टी होणार, एक तर तो सिलेक्ट होणार किंवा तो सिलेक्ट नाही होणार, 2 पैकीच काहीतरी होणार आहे. आणि दोघांचं पर्सेंटेज किती असणार आहे, 100% असणार आहे. आपण आत्ताच काढलं, 1/6 म्हणजे किती आलं आपलं, 16.6% बाबा याचे सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहेत. आणि ए डॅश म्हणजे सिलेक्ट न होण्याचे चान्सेस किती आहेत, 83.4. बरोबर. यांच्या दोघांची जर तुम्ही ॲडिशन केली तर किती झाली, 100%. त्यालाच आपण प्रॉबिलिटीच्या लँग्वेजमध्ये कसं लिहितो, असं लिहितो. हा तुमचा फॉर्म्युला आहे. प्रॉबिलिटी ऑफ ए प्लस प्रॉबिलिटी ऑफ ए डॅश इज इक्वल टू काय असणार आहे, 1. म्हणजे ए सिलेक्ट होण्याचे चान्सेस
प्लस ए सिलेक्ट न होण्याचे चान्सेस दोन्ही मिळून किती असणार आहे 1 असणार आहे. मग आता समजा आपल्याकडं याचं उत्तर आहे, याचं उत्तर फाइंड करायचं आहे, तर मी प्रॉबिलिटी ऑफ ए डॅश इथंच ठेवलं, याला उचलून कुठं टाकणार त्या साईडला मायनस झालं, म्हणून हा फॉर्म्युला तयार झाला. समजला फॉर्म्युला कसा आला, हा फॉर्म्युला कळाला. म्हणजे ए डॅश काढायचं असेल तर कसं करणार, कधी पण 1 मायनस प्रॉबिलिटी ऑफ ए. मग 1 मायनस प्रॉबिलिटी ऑफ ए किती होतं आपलं 1/6. याचा आन्सर काढा ए डॅशचं. मायनस नाही आहेत कधीच. आन्सर प्रॉबिलिटीचं कधी पण 0 to 1 या रेंजमध्येच आलं पाहिजे, मायनसमध्ये चालणार नाही. 5/6. मग काय आलं आन्सर याचं 5/6 प्रॉबिलिटी ऑफ ए डॅश. हे दोन कळाल्या गोष्टी. ए काढला, ए डॅश काढला. ए डॅश म्हणजे काय बाबा, ए इज नॉट सिलेक्टेड. ठीक आहे. सेम तसंच बीचं प्रॉबिलिटी ऑफ बी म्हणजे काय बाबा, बी इज सिलेक्टेड इन ॲन इंटरव्ह्यू. त्याची प्रॉबिलिटी किती दिली तुम्हाला, प्रॉबिलिटी ऑफ बी 1/4. तर प्रॉबिलिटी ऑफ बी डॅश तसंच येणार 1 मायनस प्रॉबिलिटी ऑफ बी. कळतंय ना. मग 1 मायनस 1/4 किती आलं प्रॉबिलिटी ऑफ बी डॅश 3/4. हे याचे सिलेक्ट होण्याचे चान्सेस, हे याचे सिलेक्ट न होण्याचे चान्सेस, हे ए सिलेक्ट होण्याचे चान्सेस, ए सिलेक्ट न होण्याचे चान्सेस. एवढं जे आपलं हां हां. आता त्यांचा क्वेश्चन हे आपण आतापर्यंत टाइमपास केला. आता मेन फाइंड द प्रॉबिलिटी दॅट ओनली 1 ऑफ देम इज सिलेक्टेड. म्हणजे याची कसं प्रॉबिलिटी जे इथं दिलं तेच, ओनली 1 ऑफ देम इज सिलेक्टेड. आता याचं मिनिंग कळलं पाहिजे. ओनली 1 ऑफ देम इज सिलेक्टेडचा अर्थ काय काय होऊ शकतो, की कसं लिहिणार, ए इज, आधी मी सेंटेन्समध्ये लिहितो सोपं जाईल म्हणून, ए इज सिलेक्टेड हां असं झालं, अँड बी इज नॉट सिलेक्टेड. ए सिलेक्ट झाला आणि अँड बी नाही सिलेक्ट झाला असं होऊ शकतं. ऑर अजून काय होऊ शकतं, ऑर शब्दच वापरणार नाही इथं. इथं ऐका इथं अँड वापरून चालणार आहे का, नाही. इथं ऑरच असणार ना. हे किंवा हे, ऑर म्हणजे काय किंवा. ए इज नॉट सिलेक्टेड अँड बी इज सिलेक्टेड. या दोन्हीपेक्षा काय वेगळं होणार आहे का, एवढंच होणार आहे. मग आता आपण जे लिहिलंय त्यालाच आपण प्रॉबिलिटीच्या लँग्वेजमध्ये ए सिलेक्ट होणार म्हणजेच काय, प्रॉबिलिटी ऑफ ए. आधी असं प्रॉबिलिटी ऑफ ए, अँड म्हटल्यावर आपण काय करतो, किंवा अँडच लिहा, चला अँडच लिहिलं. बी इज नॉट सिलेक्टेड, बी नॉट सिलेक्टेड म्हणजेच काय, प्रॉबिलिटी ऑफ बी डॅश. बरोबर. ऑरच लिहिलं. ए इज नॉट सिलेक्टेड म्हणजे ए डॅश, अँड बी इज सिलेक्टेड. हे कळालं का, हां समजलं नक्की. आता जेच व्हॅल्यू टाकायचे फक्त. प्रॉबिलिटी ऑफ ए काय होतं बाबा 1/6. अँड असेल तर आपण काय बोललो मग अशी, इंटू करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. अँड आलं तर काय करायचं मल्टिप्लिकेशन, ऑर आलं तर काय करायचं प्लस. फक्त ऑर आहे पण कॉमन आहे तर त्यावेळेस मायनस करायचं. आता इथं कॉमन वगैरे तसलं काहीच नाही आहे. या दोन्ही वेगवेगळ्या कंडिशन आहेत. एकतर हे होऊ शकतं किंवा हे होऊ शकतं. दोन्ही असं आहे का, नाही आहे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये मायनस वगैरे नाही आहे, प्लसच आहे. बी डॅश 3/4. ऑर म्हणजे काय येणार प्लस प्रॉबिलिटी ऑफ ए डॅश 5/6 अँड प्रॉबिलिटी ऑफ बी 1/4. याचा आन्सर काढायचं. प्रॉबिलिटी ऑफ ओनली 1 ऑफ देम इज सिलेक्टेड. काय आन्सर आलं 1/3. समजलं सम, ठीक आहे. लिहून आता काय दिलंय, देर आर 36 बॉयज इन अ क्लास. 18 plays cricket, 12 boys plays football and 6 can play both.
36 मुलं आहेत टोटल. त्यामध्ये 18 मुलं क्रिकेट खेळू शकतात, 12 मुलं फुटबॉल खेळू शकतात आणि 6 मुलं हुशार आहेत, दोन्ही खेळू शकतात. बरोबर. तर 1 बॉय इज सिलेक्टेड ॲट रँडम. काय शब्द आलाय? एकच. बरोबर. म्हणजे आपल्याला तसलं C2 वगैरे करायची गरज आहे का? नाही, साधं सिंपल आहे. 1 बॉय इज सिलेक्टेड ॲज अ रँडम, ज्याला आपण पप्पा बनवणार, मॅनेजर करणार त्याला. ठीक आहे. फाइंड द प्रॉबिलिटी दॅट ही प्लेज, आणि जो आपण मॅनेजर करणार आहे त्याला क्रिकेट किंवा फुटबॉल, ऑर शब्द आहे, क्रिकेट ऑर फुटबॉल दोन्ही खेळता येत असेल याची प्रॉबिलिटी सांगा. आपल्याला माहिती नाही प्रश्न कसा विचारला आहे. तो क्रिकेट पण खेळू शकतो और फुटबॉल पण खेळू शकतो असं विचारलं आहे. म्हणजे आपल्याला माहिती नाही की तो जो सिलेक्ट करणार आहे ना तो यातला कुठला आहे. बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा किती आहे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स? टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स 36. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 36. ठीक आहे. आता पहिल्यांदा जो आपण बॉय सिलेक्ट करणार आहे, सपोज आपण समजूया की लेट इव्हेंट ए इज इक्वल टू 1 बॉय किंवा बॉय सिलेक्टेड प्लेज क्रिकेट. त्याला काय, त्याला येतं काय बाबा? क्रिकेट येते. बरोबर. मग त्याला क्रिकेट येतं किंवा जो क्रिकेट घेतला त्याने सिलेक्ट केलं, तर प्रॉबिलिटी किंवा नंबर ऑफ ए काय आहे तुमचं? किती मुलं क्रिकेट खेळू शकतात? 18. नंबर ऑफ ए किती आहे तुमचं? 18. 18 बॉयज प्लेज क्रिकेट. 18 मुलं तुमचे काय मुलं क्रिकेट खेळू शकतात. मग त्यापैकी 18 पैकी प्रॉबिलिटी कशी काढणार? की बाबा त्या आपल्याला माहिती नाही ना, 36 मुलं लाईनीने उभे आहेत, त्यातले 18 मुलं क्रिकेट खेळतात आहेत. बरोबर. पण सिलेक्ट करताना कसं सिलेक्ट केलं आपण? रँडमली. रँडमली म्हणजे विचारलं नाही त्याला तू क्रिकेट खेळू शकतो का तू फुटबॉल खेळू शकतो. आपल्याला म्हणजे जो सिलेक्ट करणार आहे त्याला माहिती नाही, तो रँडमली आलाय आणि त्यांनी रँडमली हा चल तू ये तू ये तू ये तू ये तू ये असं केलं. रँडमली त्यांनी काय केलं? 36 मुलांपैकी हा चल तू ये इकडं. त्याला काहीच माहिती नाही, ज्यांनी सिलेक्ट केलं ना त्याला काहीच माहिती नाही की त्या मुलाला क्रिकेट येतं का फुटबॉल येतं का दोन्ही येतं. म्हणजे तो जो मुलगा सिलेक्ट केलेला आहे तो या 18 मुलांपैकी असू शकतो, या 12 बॉईजपैकी असू शकतो किंवा या 6 बॉईजपैकी असू शकतो. आपल्याला माहिती नाही आहे. बरोबर. मग आपण पहिल्यांदा काय बोललो? टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत? 36 आहेत. बरोबर. टोटल 36 आहेत. तर आपण इव्हेंट एकला काय नाव दिलं की बाबा असं होऊ शकतं की त्यापैकी जो म्हणजे जो बॉय सिलेक्ट केलाय तो काय असेल? क्रिकेट खेळणारा असेल. असं जर असेल तर नंबर ऑफ ए आपल्याला माहिती पाहिजे आधी. किती मुलं क्रिकेट खेळू शकतात? 18 मुलं, 18 मुलं क्रिकेट खेळू शकतात. मग त्यांचे सिलेक्ट होण्याचे चान्सेस किती आहेत? प्रॉबिलिटी ऑफ ए किती आहे? नंबर ऑफ ए डिवायडेड बाय नंबर ऑफ एस. 18 डिवायडेड बाय 36. याची प्रॉबिलिटी किती आली? 1/2. बरोबर. 0.5 किंवा 1/2 म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ ए किती आलं तुमचं? 1/2 आलं. एवढं समजलं? हे नक्की कळालं का? हां. सेम तसंच लेट इव्हेंट बी इज इक्वल टू बॉय सिलेक्टेड प्लेज फुटबॉल. तुम्ही जो बॉय सिलेक्ट केला आहे तो काय आहे? फुटबॉल आहे. तुम्ही म्हणता सर मग इथं तुम्ही असं डायरेक्ट का केलं? तर इथं डायरेक्ट तुम्हाला प्रॉबिलिटी दिलेली आहे. शब्द दिसतोय का? प्रॉबिलिटी दिलेली. इथं तुम्हाला प्रॉबिलिटी काढावी लागणार. इथं तुम्हाला काय दिलंय? फक्त एवढे मुलं खेळू शकतात, एवढे मुलं खेळू शकतात असं दिलंय. त्याच्यापैकी त्याची म्हणजे तो मुलगा बॉय ते 18 मुलं सिलेक्ट होण्याची प्रॉबिलिटी दिली का? नाही. आपण ती स्वतः काढली. बरोबर. त्यांनी असं दिलं नव्हतं की प्रॉबिलिटी ऑफ स्टुडंट्स हू कॅन प्ले अ क्रिकेट इज 1/2 असं दिलंय का? नाही. म्हणून आपलं इथं सेपरेट काढावं लागतं. मग इव्हेंट बी काय म्हटलं? बाबा तुमचा जो बॉय आहे तो काय फुटबॉल खेळू शकतो. मग नंबर ऑफ किती मुलं फुटबॉल खेळू शकतात? 12. म्हणून प्रॉबिलिटी ऑफ बी किती येणार? नंबर ऑफ बी डिवायडेड बाय नंबर ऑफ एस. 12 डिवायडेड बाय 36. 1/3. प्रॉबिलिटी ऑफ बी किती आलं? 1/3. एक तर असं होऊ शकतं किंवा असं होऊ शकतं किंवा हां कुठं
हां हां ऑनली शब्द पाहिजे, ठीक आहे. बाय प्लेस ऑनली क्रिकेट, ठीक आहे चालेल. ऑनली क्रिकेट, इथं काय ऑनली फुटबॉल, ठीक आहे. हां आता ऑनली नाही शब्द, आता काय बोथ. प्रॉबिलिटी डायरेक्ट लिहावं लागणार. आता आपण इव्हेंट नाही म्हणू शकत, त्याला लिहिताना असंच लिहावं लागणार. बॉय सिलेक्टेड कॅन प्ले बोथ, किंवा कॅन प्ले बोथ फुटबॉल अँड क्रिकेट, ऑर नाही अँड क्रिकेट, सॉरी ऑरच आहे बरोबर. कॅन प्ले बोथ फुटबॉल ऑर क्रिकेट. मग दोन्ही खेळू शकतात अशी किती मुलं आहेत? 6 आहे. मग प्रॉबिलिटी याची कशी काढणार? नंबर ऑफ, आता हां ठीक आहे, नंबर ऑफ काय म्हणू आपण, बोथ असं लिहूया. नंबर ऑफ बोथ डिवायडेड बाय नंबर ऑफ एस, 6 डिवायडेड बाय 36, 1/6. जागाच नाही उरली. एवढं कळलं? 3. आता आपण पहिलं काय काढलं बाबा, क्रिकेट खेळणाऱ्याची प्रॉबिलिटी काढली, फुटबॉल खेळणाऱ्यांची प्रॉबिलिटी काढली, किंवा जे दोन्ही मुलं म्हणजे दोन्ही क्रिकेट खेळ खेळता येतात यांची पण प्रॉबिलिटी काढली, बरोबर. म्हणजे या तिन्हीपैकी काहीतरी होऊ शकतं. एकतर असं होऊ शकतं, किंवा असं होऊ शकतं, किंवा असं होऊ शकतं. 3 गोष्टी कळाल्या का? आता काय विचारलं त्यांनी? प्रॉबिलिटी, शेवटचा आन्सर. प्रॉबिलिटी दॅट ही प्लेज बोथ प्लेज क्रिकेट और फुटबॉल. बॉय सिलेक्टेड प्लेज क्रिकेट और फुटबॉल. मग आता याचा आन्सर कसं लिहिणार? प्रॉबिलिटी ऑफ ए म्हणजे बाबा जो सिलेक्ट केला आहे तो काय करतोय क्रिकेट खेळू शकतो, असं होऊ शकतं. और ही कॅन प्ले फुटबॉल, तो फुटबॉल खेळू शकतो, किंवा और बोथ. तुम्ही या तिन्हीपैकी कोणाला पण सिलेक्ट करू शकता ना. म्हणजे हे 18 मुलं येऊ शकतात, किंवा हे 12 मुलं सिलेक्ट करू शकतो, किंवा ते 6 मुलं सिलेक्ट करू शकतो. आपल्याला कोणता त्या तिघांपैकी कोणतं माहिती का? नाही. आपण तिघांची सेपरेट प्रॉबिलिटी काढली. या 12 सिलेक्ट होण्याची प्रॉबिलिटी किती आहे? 1/2 आहे, 50% आहे. या 18ची सिलेक्ट होण्याची प्रॉबिलिटी किती आहे? 50% आहे, 1/2. याची प्रॉबिलिटी किती आहे? 12 मुलांची सिलेक्ट होण्याची 1/3 आहे. आणि या दोन्ही म्हणजे जे दोन्ही खेळ खेळू शकतात त्यांची सिलेक्ट होण्याचे चान्सेस किती आहेत? 1/6 आहे. मग आपल्याला लिहिताना असंच लिहावं लागणार ना, एकतर हे होऊ शकतं, और हे होऊ शकतं, और हे होऊ शकतं. मग आता आपण ए ची प्रॉबिलिटी किती काढली? 1/2. इथं शब्द काय आलाय? और. मग काय ना प्लस बी 1/3. आता इथं शब्द काय आहे? बोथ किंवा कॉमन. आलं ना कॉमन. मग कॉमन आल्यावरती इथं काय घ्यायचं असतं? मायनस. और जरी असेल, और आहे इथं, पण इथं पुढं काय आहे? बोथ आहे. डबल नाही घेऊ शकत. प्रॉबिलिटी जर आपण समजा इथं जर तुम्ही प्लस केलं ना तर तुमची प्रॉबिलिटी जी आहे ती 1 पेक्षा पुढे जाते. बघा करा त्याची ॲडिशन, 1 येते. आणि 1 असं होऊच नाही शकत ना. 1चा अर्थ काय? 100%. 100% जर असेल तर म्हणजे मी त्याला काही सेन्सच नाही राहिला. तुम्ही जो मुलगा सिलेक्ट करणार तो एकतर क्रिकेट किंवा फुटबॉल असं नाही होऊ शकत. याचा अर्थ काय की तुम्ही जो मुलगा सिलेक्ट केला आहे ना तो क्रिकेट किंवा फुटबॉल दोन्हीपैकी एक तर क्रिकेट, म्हणजे तुम्ही थोडक्यात काय हे 6 पैकीच मुलं सिलेक्ट करणार. असं होऊ शकतं का? नाही. तुम्ही जो मुलगा सिलेक्ट करणार या 12 पैकी पण असू शकतो, या 18 पैकी असू शकतो, या 12 पैकी असू शकतो, आणि या 6 पैकी असू शकतो. जर इथं 1 आन्सर आलं याचा अर्थ काय की तुमचं मुलं या 6 पैकीच आहे फक्त. मग ते चुकतंय ना. यांनी काय घरी बसायचं का फक्त? नाही. म्हणजे इथं काहीतरी चुकलंय. प्रॉबिलिटी 1 आली याचा अर्थ काहीतरी चुकलंय. म्हणजे इथं आपण काय चुकलं? मायनस करायचे. मग सांगा आन्सर. 2/3. 2/3 ला पॉईंटमध्ये किती येते? 6 शेवट 7 आहे का? 0.67. ठीक आहे. असं लिहिलं तरी चालतं, असं लिहिलं तरी चालतं, तुमची मर्जी. प्रॉबिलिटी ऑफ बॉय सिलेक्टेड प्लेज क्रिकेट और फुटबॉल. कळालं?
हा क्वेश्चन विचारायला तुम्हाला 23ला का 24ला विचारला आहे. समर 23 आत्ता विचारलाय, पहिल्या पेपरला विचारलं तुम्हाला. एक बॅग आहे 20 तिकीट आहे, नंबर्ड फ्रॉम 1 to 20, म्हणजे प्रत्येक नंबरला प्रत्येक तिकीटला असा नंबर आहे 1 2 3 असे किती तिकीट आहेत आपले 20. प्रत्येक युनिक आहे, प्रत्येकाला सिंगल त्याचा स्वतःचा नंबर आहे 3. हां, तर 1 तिकीट इज ड्रॉन. एकच तिकीट काढले, झंझट नाही अजून डोक्याला, एकच तिकीट रँडमली काढले. तर फाइंड द प्रॉबिलिटी दॅट इट इज नंबर्ड विथ मल्टिपल ऑफ 3 or 5. तुम्ही जे तिकीट काढणार आहे ना ते 3च्या पाड्यामध्ये किंवा 5च्या पाड्यामध्ये असेल याची प्रॉबिलिटी सांगा. मग 3चा पाडा 5चा पाडा असं करा काहीतरी. काय करता येईल पहिल्यांदा, सॅम्पल स्पेस कसं काढणार ते सांगा. 1 to 20 सॅम्पल स्पेस येस इज इक्वल टू असं लिहावं लागेल ना. 1 2 3 4 किती बाबा आहे 20. नंबर ऑफ येस किती आलं आपलं 20. ठीक आहे, एकच तिकीट ड्रॉन केलं आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. समजतंय. हां, आता याच्या पुढं लेट इव्हेंट ए इज इक्वल टू पुढं हां नंबर ड्रॉन इज मल्टिपल ऑफ 3. हां, मग सांगा 3चा पाडा बोला. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 2 15 3 7 18 3 7 21 एवढेच बरोबर. नंबर ऑफ ए किती आले 1 2 3 4 5 6 बरोबर. हां, हे नंबर ऑफ ए काढले. आता याचे येण्याचे चान्सेस किती असणार. प्रॉबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए डिवाइडेड बाय नंबर ऑफ एस 3. प्रॉबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 3 डिवाइडेड बाय 20. 3/10 येते याचं. नंबर ऑफ ए 6 आहे. ओके, हां, मग किती आलं 3/10. ठीक आहे, ओके, पहिलं झालं. तसंच लेट इव्हेंट बी इज इक्वल टू नंबर ड्रॉन किंवा तिकीट ड्रॉन. नंबर नाही तिकीट म्हणायला लागेल आपण. तिकीट आहे ना, तिकीट ड्रॉन. तुम्ही जे तिकीट बाहेर काढलं इज मल्टिपल ऑफ 5. मग 5चा पाडा 5 1 5 अजून 10 5 3 15 5 4 20. नंबर ऑफ बी 4. प्रॉबिलिटी ऑफ बी नंबर ऑफ बी डिवाइडेड बाय नंबर ऑफ एस 4/20 1/5. आता एक तर असं होऊ शकतं किंवा असं शकतं. यांच्या दोघांमध्ये कोणतं कॉमन आहे का नंबर. अरे नीट बघा की कसं काय 15 आहे की एक. आता आपण काय बोललो, एक तर असं होऊ शकतं किंवा असं होऊ शकतं. जर 15 नंबर निघाला तर कोणाबरोबर कोणाकडे जायचं. हा म्हणेल हा माझं आहे, हा म्हणेल हा माझं आहे, म्हणून आपल्याला त्याला सेपरेट बनवावं लागेल. प्रॉबिलिटी तिकीट ड्रॉन इज अ मल्टिपल असं लिहायला लागेल. तिकीट ड्रॉन इज मल्टिपल ऑफ 3. इथं शब्द काय येणार ऑर नाही. ऑर तर आपल्याला काढायचं आहे. ऑर तसं नाही का, आपल्याला आन्सर काय काढायचं आहे हे काढायचं आहे. अँड शब्द येणार काय येणार 3 and 5. कळलं 3 and 5 किंवा आपण काय लिहिणार बोथ. मग 3 and 5 नंबर ऑफ त्याला आपण लिहिताना कसं लिहितात ए इंटरसेक्शन बी. बोथ आला शब्द, बोथचा अर्थ काय असतो इंटरसेक्शन कॉमन. मग नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, आधी ए इंटरसेक्शन बी लिहितो. सांगा ए इंटरसेक्शन बी म्हणजे दोघांकडे जो कॉमन आहे तो नंबर कोणता आहे
15 15 नंबर येतो, आधी 15 लिहिलं. म्हणून आपण काय करतो, घाईघाईमध्ये गणलं. नंबर ऑफ ए, प्रॉबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवायडेड बाय नंबर ऑफ एस, 15 डिवायडेड बाय 20 गणलं. उत्तर पण आलं बरोबर. ते हे म्हणजे चुकतं ना, कळतं ना काय चुकतंय. इथं नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी नाही आहे, हे नुसतं काय आहे, ए इंटरसेक्शन बी कॉमन काढलं. म्हणून नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती किती नंबर येते 1. कळतंय, तिथं चुकून 15 करतो आपण. म्हणून प्रॉबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवायडेड बाय नंबर ऑफ एस, 1/20. ठीक आहे. आता आपण काय काय बोललो बाबा, हे जो कार्ड ड्रॉन करणार आहे, तिकीट ड्रॉन करणार आहे, ते मल्टिपल ऑफ 3 मध्ये येईल किंवा मल्टिपल ऑफ 5 मध्ये येईल किंवा कॉमन येईल. बरोबर. मग त्यांनी काय विचारलंय, प्रॉबिलिटी ऑफ तिकीट ड्रॉन इज मल्टिपल ऑफ 3 और 5. और आलं तर त्याचा अर्थ काय, एक तर ए होऊ शकतं बाबा, एचा अर्थ काय 3च्या पाड्या मल्टिपलमध्ये येईल, एक तर हे होऊ शकतं. और बी होऊ शकतं 5च्या पाड्यामध्ये येईल. परत काय येणार इथं शब्द, और बोथ, प्रॉबिलिटी ऑफ बोथ कॉमन. यालाच आपण लिहिताना कसं लिहू शकतो, प्रॉबिलिटी ऑफ ए, और म्हटल्यावर इथं काय येणार प्लस, प्रॉबिलिटी ऑफ बी, इथं बोथ आहे म्हटलं इथं काय येणार मायनस, बोथला आपण काय लिहू शकतो, ए इंटरसेक्शन बी. मग आता व्हॅल्यू पुट करायचं, 3/10 प्लस 1/5 मायनस 1/20. म्हणून फायनल आन्सर 9/20. समजलं. हां, फायनल आन्सर येऊन काढ. आपण अगोदर जे करतो हे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. इथं काय शब्द आहे, अँड, हे किंवा हे म्हणजे कॉमन इथं लिहितं. आणि याचा अर्थ काय 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 होऊ शकतं, 3 येऊ शकतात किंवा 5च्या पाड्यामध्ये येऊ शकतं किंवा 2 येऊ शकतं. और शब्द आला तर या 3 कंडिशन आहेत, हे 3 चान्सेस आहेत. इथं काय अर्थ आहे, तुम्ही जे कार्ड ड्रॉन करणार आहे ते 3 आणि 5 अँड 3 अँड 5 या दोन्ही याच्यामध्ये आहे, म्हणजे कॉमन आहे. म्हणून तसा नंबर कोणता आहे, एकच नंबर आहे, 15 नंबर असा. मग अँड आहे म्हणून इथं काय शब्द आला आहे, ए इंटरसेक्शन बी आला आहे. आणि और असेल तर ह्या 3 कंडिशन आहेत. मग त्या 3 पैकी कोणतं होणार आहे आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण ते 3ही घेतलं आहे. आणि इथं मायनस काय घेतलं, कारण बोथ कॉमन आलं तर आपण मायनस करतो. इथं जर प्लस केलं तर परत याचा आन्सर 1 येईल किंवा 1च्या पुढं जाईल. कळतंय. करा बरं याचा आन्सर, याची ॲडिशन करून बघा बरं काय येते. तिघांचा आन्सर ॲडिशन करून कसं काय, थ्री बाय 10 1/5 प्लस 1/2. डेंजर आहे मग हे तर खूप चुकेल. मग तसं चान्सेस चुकायचे चान्सेस जास्त आहेत, त्यामुळे लक्षात ठेवा नीट. और शब्द आला तर त्याचं मिनिंग काय घ्यायचं, एक तर ए होऊ शकतं, और बी होऊ शकतं, और दोन्ही होऊ शकतं. मागच्या वेळेसारखं प्रत्येक वेळेस एक आन्सर आहे किंवा 1च्या वरती जाईल असं नाही झालं. इथं 9 आपण ॲडिशन केली तर 1च्या आतमध्येच आलं आहे. आपल्याला काय वाटेल ते बरोबर आलं आहे, ते चुकलं आहे. कळलं. हे समजलं ना, 9/20 कसं आलं. तुम्हाला मॅथ्सला कोण आहे कॉलेजमध्ये, त्या खूप फास्ट शिकवतात का, त्यामुळे एवढं फास्ट कसं काय लिहिता तुम्ही. हां, चव्हाण मॅडम लिहायचं फास्ट जरासं, ते मला माहिती आहे. नाही, चव्हाण शिकवायचं चांगलं आहे. कुलकर्णी मॅडम काय, मला मेकॅनिकलच्या तुम्हाला आल्यात, त्या मेकॅनिकलला असायच्या जास्त कुलकर्णी मॅडम.
कॉमन घेतले. मुंडे मॅडम आहेत का गेले? हां लिव्हरचे काय आलंय? आलंय मग गेलं ते आता बहुतेक गेले असतील, नाही तर येतील परत पुढच्या सेमिस्टरला. आता कारण पुढच्या सेमिस्टरला परत इंग्लिश नाहीच ना. कुठं आहे? या सेमिस्टरला असतं. फ्रॉम 4 मेन अँड 2 वुमेन. 4 माणसं आहेत आणि 2 बायका आहेत. ठीक आहे. त्यापैकी 3 पर्सन आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत टू फॉर्म अ कमिटी. एक कमिटी बनवायची बाबा कॉलेजमध्ये. 4 माणसं आहेत आणि 2 बाय आहेत. त्यापैकी आपल्याला 3 पर्सनची कमिटी बनवायची. समजतंय क्वेश्चन? हां. तर फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट कमिटी कन्सिस्ट ऑफ ॲटलिस्ट 1 पर्सन ऑफ आयदर सेक्स. कमीत कमीत ॲटलिस्ट 1 म्हणजे काय की समजा तुम्ही जर एक मेन सिलेक्ट केला तर इकडे कंपल्सरी काय पाहिजे? वुमेन पाहिजे. चिटिंग नाही करायची. आम्ही 3च माणसं आहेत, आम्ही समजा मी पर्सनने सिलेक्ट करणारा प्रिन्सिपल तर झाला मुलंच सिलेक्ट करतो, किंवा मी लेडीज आहे तर वुमनच सिलेक्ट करतो. तसं नाही चाललं. कळलं? आयदर सेक्स पाहिजे. मग काय काय होऊ शकतं? पहिल्यांदा सॅम्पल स्पेस कसं काढणार? आता इथं कसं आहे? किती पर्सन सिलेक्ट केलेत आपण? 3 पर्सन सिलेक्ट केलेत, बरोबर ना? एक सिलेक्ट केलाय का? नाही. किती पैकी? 6 पैकी. सॅम्पल स्पेस मग कसा येणार आपला? नंबर ऑफ एस, डायरेक्ट नंबर ऑफ एस लिहितो. टोटल किती आहेत? 4 आणि 2 6. म्हणजे 4 माणसं आहेत ना हे. याला प्रत्येकाला सिंगल सिंगल नाव द्या. त्यातलं कोणतं आपल्याला थोडी माहिती. असं नाही म्हणू शकत की हे 6 फक्त. तसं नाही चालणार. समजा 4 मेन आहे, तिथं समजा अंकित आहे, कार्तिक आहे, कुणाल आहे, अजून सचिन आहे समजा. यापैकी कोणतं आपल्याला थोडी माहिती, बरोबर ना? किंवा इथं समजा श्रद्धा आहे, इथं श्रेयू आहे, असं काही XYZ जे नाव असेल ते. ठीक आहे, बरोबर? तर असं जर असेल तर आपल्याला माहिती आहे का की त्यातले कोणते 3 सिलेक्ट करणार आहे? नाही माहिती. आपण असं नाही म्हणू शकतो की हे 3 किंवा हे 3, असं नाही. मग आपल्याला तसं जर असेल तर काय बोललेलं आपण आल्या की सी शब्द वापरायचा. मग 6 टोटल किती पैकी आहे? 6 पैकी आहे. 6 पैकी कोणते पण 3 आहेत. मग किती जोडा लागल्या बघा? 20 आपण पेअर तयार करू शकतो असे वेगवेगळे. म्हणजे कमिटी किती प्रकारची होऊ शकते? 20 प्रकारची होऊ शकते. आता त्यापैकी तुम्हाला विचारले नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आला? 20. आता डायरेक्ट आन्सर प्रॉबिलिटी की ॲटलिस्ट 1 पर्सन ऑफ आयदर सेक्स. हां, मग आता याच्यापैकी लिहिताना कसं लिहिणार? काय काय होऊ शकतं? काय वाटतं सांग? तुम्हाला काय वाटतं? हां, एक तर तो काय तर आपल्याला 3 सिलेक्ट करायचे आहेत ना, हे लक्षात ठेवा की 3 सिलेक्ट करायचे आहेत, बरोबर? तू समजा तू प्रिन्सिपल आहे, तुला सांगितले की हे समोर तुझे आता नावं दिलते ना, ते 6 जण तुझे उभे आहेत समोर आणि तू आलीस आणि त्यातले तुला किती सिलेक्ट करायचे आहेत? 3. मग तू काय काय करू शकतेस ते सांग. तसं नाही, नीट बोल. आपल्याला किती सिलेक्ट करायचं? एक मुलगा आणि एक मुलगी नाही बोलू शकत. मग तू 2च सिलेक्ट केले. हां हां, मग काय बोललीस पहिल्यांदा? 2 मेन आणि बोलली ना शब्द अँड 1 वुमेन. असं होऊ शकतं. अजून ऑर, इथं काय देणार शब्द? ऑर येणार ना का अँड येणार? ऑर. अजून दुसरं काय होऊ शकतं? 1 मेन अँड 2 वुमेन. याच्यापेक्षा वेगळं काय होऊ शकतं का? अजून वेगळ्या प्रकारची कमिटी बरं तयार होऊ शकते का? हे 2 कंडिशन सोडून अजून दुसरं काय होऊ शकतं का? नाही होऊ शकत. एवढंच होऊ शकतं. एक तर तुम्ही 2 मेन सिलेक्ट केले अँड 1 वुमेन सिलेक्ट केली. 3 जणांची करायची ना कमिटी. एक तर असं होऊ शकतं ऑर 1 मेन अँड 2 वुमेन. मग त्यातले कोणते आपल्याला माहिती नाही. आपण काय बोललो? 2 मेन सिलेक्ट केले, पण 2 मेन कोणतेत? या 4 पैकी तुम्हाला माहिती आहेत का? कुणाल, कार्तिक, अंकित का सचिन? माहिती का? नाही. मग आपल्याला काय लागणार? 2 मेन सिलेक्ट केलेत पण आउट ऑफ किती? 4.
मग 4 पैकी कोणते 2 आपल्याला माहिती आहेत का? नाही. मग लिहिताना कसं लिहिणार? टोटल माणसं किती आहेत? 4. 4 आहेत. 4 पैकी किती सिलेक्ट केलेत? 2. म्हणून 4C2. समजतंय? हां, हे कळलं का काय आलं असं? हां, कारण आपल्याला 2 जे सिलेक्ट करायचे ते माहिती नाहीत कोणते. इथं शब्द काय आलाय? अँड. अँड म्हटल्यावर काय करतो आपण? मल्टिप्लाय. 1 वुमेन सिलेक्ट करायची. किती पैकी? 2 वुमन पैकी. 2 वुमन पैकी कोणती माहिती नाही ना. तुला घ्यायचं का तुला घ्यायचं माहिती का? नाही. म्हणून इथं काय लिहिणार? 2 पैकी किती? 1 ना. 2C1 असं लिहिणार. इथे शब्द काय आलाय? ऑर. आता हे दोघं जण कॉमन आहेत का काही याच्यात? नाही. म्हणजे इथं काय येणार? प्लस ॲडिशन येणार. कॉमन असलं असतं तर काय केलं असतं? मायनस घेतलं असतं. याच्यात कॉमन काहीच नाही. प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअल कंडिशन आहेत. एक तर असं होऊ शकतं किंवा असं होऊ शकतं. म्हणून आपण इथं प्लस घेतलं. आता 1 मेन सिलेक्ट केलाय, पण किती पैकी? 4 पैकी कोणता पण एक सिलेक्ट करू शकतो. म्हणून 4C1. इथं काय लिहायचं? आधी टोटल लिहायचे जे असतील ते, आणि इथं काय लिहायचं? किती सिलेक्ट केलेत ते लिहायचं. कळलं? इथं पण तेच केलं बघ. टोटल मेन किती आहेत? 4. त्यापैकी किती सिलेक्ट केलेत? 2. म्हणून 4C2. 2 वुमन आहेत, त्यापैकी 1 सिलेक्ट केले म्हणून 2C1. 4 मेन आहेत, त्यापैकी 1 सिलेक्ट केले म्हणून 4C1. अँड शब्द आहे म्हटल्यावर काय येणार? इन 2. 2 वुमन सिलेक्ट करायच्या. किती पैकी? 2 पैकी. 2C2. समजतंय? हे कळालं का नक्की? बघा, हे प्रॉब्लिटी आता इथून पुढं असं आहे ना की तुम्हाला याचं अर्थ समजला पाहिजे मराठीमध्ये, आणि तुम्हाला हे स्वतः आलं पाहिजे. हे लिहिता आलं ना की हे येतं. कळलं? आणि पाठ करू नका. प्रत्येक सम आता आल्यापासून बघता आपण 14 सम करतोय. प्रत्येक सम वेगळे, बरोबर? प्रत्येक सममध्ये कंडिशन वेगळं आहे. म्हणून तुम्हाला हे असं सारखं लक्ष बघावं लागणार. हे सम असं होतं, हे सम असं होतं. मग याच्या वेळेस पेपरच्या वेळेस असंच येईल काय गॅरंटी नाही. प्रॉबिलिटीची गॅरंटी नाही की पेपरला हेच सम येणार आणि असंच येणार. काही पण ट्विस्ट करू शकतात ते. ॲटलिस्टच्या जागी काहीतरी वेगळं देतील, 2च्या जागी समजा 3 देतील, इथं पर्सन नंबर ऑफ पर्सन वाढवतील. ते काही पण करू शकतात. क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला त्याचा अर्थ, क्वेश्चनचा अर्थ समजला पाहिजे, तरच ते सॉल्व्ह करता येईल. कळतंय? हां, मग आता व्हॅल्यू पुट करा. 4C2. सांगा याचा आन्सर कॅल्सीवरती टाकून. 6. कशाचं? हे सगळंच काढा की एकत्र. हां, किती आलं? 16. हां, हे प्रॉबिलिटी नाही. आपण हे काय काढलं? नंबर ऑफ. हे काढलं नंबर ऑफ. हे किती आलं? ॲटलिस्ट 1 पर्सन ऑफ आयदर 6. हां, किती आलं? 16. म्हणून प्रॉबिलिटी ऑफ ॲटलिस्ट 1 पर्सन नंबर 16 डिवायडेड बाय 20. 4/5. कळतंय? इथं प्रॉबिलिटी का नाही बरं? ही प्रॉबिलिटी का नाही बरं? कारण आपण प्रॉबिलिटी काढलीच नाही. आपण काय काढतोय? नंबर काढतोय. किती पैकी किती, किती पैकी किती असं काढतोय. त्याला आपण सॅम्पल स्पेसने डिवाइड केलं का? नाही. म्हणून हे येन आहे. नंबर ऑफ पर्सन्स आहेत. नंबर ऑफ किती जोड्या असू शकतात बाबा? 16 नंबर ऑफ जोड्या असू शकतात अशा, की बाबा येऊ शकतं. किती पैकी? 20 पैकी. मग याचे चान्सेस किती झाले? 4/5. कळलं?